श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सर्व गीतेचे सार सांगणारा हा कळसाध्याय एकाध्यायी गीताची जणू काय स्वकर्तव्याची प्रेरणा देणारा, ईश्वराच्या ती सूत्र देऊन प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्या, जव संपत्ती वर्ते जरा करणाऱ्यास जय संपत्ती वर्ते असे आश्वासन देणारा हा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. 18वा मोक्ष संन्यास योग. गीता कुरुक्षेत्रावर हरिमुखातून स्रवली. संसाराच्या रणांगणावर जीवाला कर्तव्याची प्रेरणा देणारी ठरली. यती संन्यासी, विरागी, ईश्वरानुरागी सर्वासाठी ती मार्ग दाखवणारी, दिव्य प्रकाश देणारी आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारकांना स्फूर्ती देणारी, देशभक्तांना प्रेरणा देणारी गीता आहे. एक प्रसंग सहज आठवतो. क्रांतिकारकांना पकडण्याचे सत्र सुरू होते. काही क्रांतिकारक हाती लागेनात. इंग्रज राज्य शासनाचा हुकूम आला. क्रांतिकारकांच्या सूत्रधाराला प्रथम पकडा, म्हणजे सर्व क्रांतिकारक हाती येतीलच. जिथे क्रांतिकारकांच्या गुप्त बैठका होत त्या स्थानावर छापे घालण्यात आले. तिथे त्यांच्या डायऱ्या मिळाल्या. श्रीकृष्णाचे नाव प्रत्येक डायरीत मिळाले. त्याला पकडणे सहज वाटून ते शोध करू लागले. तेव्हा त्यांना कळले, हा सूत्रधार गुप्त आहे, तो कुणाला सापडत नाही. प्रेरणा रूपाने सर्वांच्या हृदयात राहतो, असतो तरी न गवसतो. अशा या भगवान गोपाल कृष्णाने सर्वांना मार्गदर्शन करावे मग मुक्कामाचे स्थान दाखवले आहे. अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा, मला जिज्ञासा आहे की त्याग आणि संन्यास यांचे विवरण वेगवेगळे करून आपण सांगावे. भगवान सांगू लागले, पार्था, कामना धरून केलेल्या कर्माचा त्याग म्हणजे संन्यास, आणि सर्व कर्मांच्या फलाची आशा सोडणे म्हणजे त्याग. पार्था, कर्म म्हटले की त्यात काही दोष त्रुटी राहतेच, म्हणून ते कर्म बंध निर्माण करते, असे काही विद्वानांचे मत आहे. तर काही विद्वत्श्रेष्ठ म्हणतात की यज्ञ, दान, तप हे सोडू नये, ती कर्मे आवश्यकच आहेत. भारता, आता त्यागाचा अर्थ काय तो तू कसा त्रिविध आहे ते निश्चितपणे सांगतो. यज्ञ, दान, तप इत्यादी सोडू नयेत, कारण ज्ञानी मनुष्यालाही ती पावन करणारी, पवित्र करणारी असतात, म्हणून ती जरूर आचरावीत. रोज स्नान केल्याने मन प्रसन्न होते, शरीर स्वच्छ राहते, याचा अनुभव नाही का येत. रज तम वृत्ती कमी होते, सत्कर्मानी सात्विक वृत्ती प्रकटू लागते. रज तम म्हणजे मनावर बसलेली धूळ ती झडू लागते. मग आरशात प्रतिबिंब स्पष्ट नाही का दिसत. सत्कर्मानी शेवटी वृत्ती निष्काम बनत जाते. ज्ञानी कर्मे करून कर्मबंधनात कसा अडकत नाही ती युक्ती सांगतो, तो ती ध्यानात ठेव, समजून घे, हे सहज घडते. माझा एक संदेश ध्यानात घे. निस्संगपणे फलाशा सोडून कर्तव्य कर्म करीत राहा, एवढा माझा चांगला निरोप मनात वागवत राहा. डॉक्टर तापाचे औषध देतात. डोके चढले आहे, अंग दुखते आहे, त्यासाठी वेगवेगळे औषध तज्ञ डॉक्टर देत नाहीत. ताप उतरला की डोके दुखी, अंग दुखी कमी होते, नाही का. जे कार्य आपल्या वाट्याला आले असेल ते कंटाळून आवडत नाही म्हणून केले नाही तर खरोखर ते योग्य नाही. प्राप्त कर्म मोहवश होऊन जर केले नाही तर तो तामसी त्याग होतो. आपल्याला नेमून दिलेले काम कष्टाचे आहे म्हणून अंगचोरपणा करून ते कसे तरी करणे म्हणजे राजस त्याग होतो. पूर्ण पगार घ्यायचा आणि अर्धवट काम करायचे असा हा प्रकार होतो. तो त्याग दिसला तरी त्यागाचे फळ लाभत नाही. दूध उतू गेले तर अग्नये स्वाहा, अग्नीला अर्पण असे म्हणून म्हणता येईल का. समजून फलाशा न धरता त्यात कसर न ठेवणे याला सात्विक त्याग असे म्हटले आहे. फलाची अपेक्षा न करता जो त्याग होतो तो कर्मत्याग केल्यासारखा होतो. पण इच्छा धरून केलेला त्याग
त्यागच भोग होतो. म्हणजे इच्छा, मग तिचे फळ, मग त्याचा बंध, ही परंपरा आपोआप सुरू होते. कर्तृत्व आले की भोक्तृत्व ठेवलेलेच आहे. बी पेरले की अंकुर, पाणी घातले की झाड, मग फूल फळ, हा यथाक्रम सुरू. पण तीच मूळ मुळे भाजलेले पेरले, ते जर मूळ भाजलेलेच पेरले, बी भाजलेले पेरले, तर तर ना झाड ना फळ. फलाशा सोडून कर्म करणे म्हणजेच भाजलेले बी पेरणे. जाणकार संशय सत्वशील संशयरहित होऊन योग्य प्रेम द्वेष या सोडून कर्म करतात. देहधारी मनुष्याला संपूर्ण कर्म सोडणे शक्यच नाही. देहधारणेसाठी तरी कर्म करायलाच लागते. म्हणून जो कर्मफलाची आशा सोडतो त्याला त्यागी म्हणतात. कर्मे इष्ट अनिष्ट अशी दोन्ही प्रकारची माणसाच्या तून घडत असतात. त्याचे फळ ही अनुकूल प्रतिकूल असले देहपातानंतर जीवाला भोगावी लागतात. ही कर्मे बरी वाईट कर्मे अगदी समभाग असली म्हणजे तितकी वाईट, जितकी दुष्कर्मे तितकी सत्कर्मे घडली तर त्याचे फळ म्हणून जीवाला मानव देह मिळतो. समजा सत्कर्मे अधिक झाली असती तर बढती म्हणजे स्वर्गप्राप्ती होते. एखाद्याला नोकरी करणाऱ्या माणसाला अधिक चांगले काम केले तर त्याला वरची जागा प्राप्त होते. दुष्कर्मे अधिक झाली तर खालच्या योनीत नरकात पडावे लागते. या दोन्हीतून सुटका होण्याचा एक मार्ग आहे. तो मानव असताना समजतो, अनुसरता येतो. गीतेच्या अनेक अध्यायात पुनः पुन्हा हा मार्ग वेगवेगळ्या शब्दात सांगितला आहे. जे कर्म करून फलापेक्षा करत नाही ते संन्यासीच होत, तो मुक्तच असतो. ज्याला एकमेव आत्म्याचे भान असते, द्वैताचा भाव सरलेला असतो, त्रिगुणात तो सापडत नाही, त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. परस्पर ज्या 5 कारणामुळे कर्म होते ती जाणून घे. ज्ञानी जनांचे सिद्धांत सांगतो ते ऐक. आकाशात ढग येतात, फिरतात, विरतात. आकाश नेहमी निर्लेप आहे तसे असते. तसेच आत्मतत्व अलिप्त असते. कर्माची 5 कारणे म्हणजे अधिष्ठान, कर्ता, वेगवेगळी साधने, वेगवेगळ्या क्रिया आणि 5वे दैव असे आहे. पहिले कारण देह हे अधिष्ठान, आधारभूत स्थान. दुसरे कारण अहंकारयुक्त जीव आहे. वस्तुतः माया प्रकृती सर्व उत्पन्न करत असते, पण अलिप्त आत्मा भ्रमामुळे मी करता असे समजतो आणि भोगणारा भोगता होतो. राजा स्वप्नात रंक होतो तसे हे विपरीत होते. तिसरे कारण म्हणजे सर्व इंद्रिय होत, कारण इंद्रियातूनच बुद्धीची जाणीव प्रकट होते. बुद्धीने ग्रहण केले की वाणी नेत्र यातून ते समजते. देहात वायूचे जे विविध प्रकार आहेत ते 4थे कारण आहे. तर वेगवेगळ्या इंद्रियांच्या ज्या देवदेवता आहेत त्या 5वे कारण आहे. कर्म होते तेव्हा ही 5 कारणे कार्य करीत असतात. शरीराने, मनाने वा वाणीने मनुष्य जी भलीबुरी कर्मे करतो त्यात ही 5 कारणे असतात. पायांचे परिणाम त्या कर्मात असतात, 5ांचे परिणाम त्या कर्मात असतात. 5ांचा निर्णय असा मानतात तसे 5 कारणांनी कर्म सिद्ध होते असे मानतात. वस्तुतः असा संस्कार असलेले लोक आत्माच करता मानून मूळ आत्मतत्व त्याला समजतात, त्याला ज्ञातच नसते. ज्याचा अहंकार विरून गेला आहे, ज्याची बुद्धी अलिप्त झाली आहे, त्याच्या हातून विश्वसंहार झाला तरी तो त्याच्याकडून झाल्याचे पाप पुण्य त्याला नसते. संसारात मुक्तच असतो. पुरोहिताकडून यजमान दक्षिणा देतो तेव्हा देणारा मी हा भाव त्याच्यात उद्भवतो का? मी काही करू शकत नाही, तो मी उदासीन आहे असंही त्याला वाटत नाही का? दृश्य आणि दृश्य पाहणारा द्रष्टा कर्म आणि ते करणारा कर्ता हा भेद आत्मरूपाच्या दर्शनामुळे राहत नाही. सर्वच ब्रह्मदर्शनाचा सोहळा चालू असतो. इंद्रिय व्यापार चालू राहतात सारे, पण तेही असून तो विदेही
अवस्थेत असतो. जणू काही तो पूर्ण परब्रह्मच होऊन राहतो. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञेय म्हणजे जाणण्याची वस्तू आणि ज्ञान म्हणजे ती जाणणे. ही तीन ही कर्माला प्रेरक असतात. कारण कर्ता कर्म हा कर्म समूह आदी ज्ञानी आणि कर्मी यांच्यातही त्रिविध गुणभेद आहे. सांख्याने त्याचे वर्णन असे केलेले आहे. वेगवेगळे भूत मात्र दिसतात, पण त्यात एक तत्व आहे. ते ज्या ज्ञानामुळे कळते ते ज्ञान सात्विक समजावे. वेगवेगळ्या भूतसृष्टीत वेगवेगळे भाव आहेत असे वाटते, हे राजस ज्ञान आहे. एक देह सत्य आहे असे मानून त्यात जे रंगून जातात ते हलके तत्वविहीन तामस ज्ञान समजावे. वस्तुतः ते ज्ञान नसून घोर अज्ञानच आहे. प्रेम वा द्वेष न ठेवता भागास आलेले कर्म निष्काम बुद्धीने करणे हे सात्विक कर्म होय. बराच खटाटोप करून अहंकार आणि कामना धरून केलेल्या कर्माला राजस कर्म म्हणतात. हिंसा, नुकसान यांचा विचारच नुकसान यांचा विचार न करता जे कर्म होते त्याला तामस कर्म म्हणतात. यश किंवा अपयश प्राप्त झाले असता जो निर्विकार म्हणजे अस्थिर न होता अलिप्त आणि निरहंकारी असतो, अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती उत्साही धैर्याने कार्य करतो, तो सात्विक करता समजावा. हिंसा करणारा, लोभी, अपवित्र आणि मुख्य म्हणजे फलेच्छा करणारा, हर्ष शोक चालू यात सापडलेला करता हा राजस करता असे निश्चित समजावे. जे मन मानेल तसे वागतात, फसवा, हट्टी, हलक्या वृत्तीचा, आळशी आणि उदास असतो, नेहमी सुस्त असणारा, ज्याच्यावर काहीच चांगले संस्कार झालेले नाही असा मनुष्य तामस समजावा. अशा बुद्धीचे आणि धैर्याने त्रिविध भेद कथन करतो ते ऐक. ज्या बुद्धीला काय करावे काय करू नये हे कळते, भय निर्भयता समजते, कार्य अकार्य यांची जाण असते, बंधमोक्ष यांचा समज असतो, ती सात्विक बुद्धी होय. योग्य कार्य कोणते अयोग्य कोणते याचा विचार जो करत नाही, धर्माधर्माची भीती बाळगत नाही, तो राजस बुद्धी समजावी. धर्माला अधर्म आणि अधर्माला धर्म समजणारी बुद्धी ती तामसी बुद्धी होय. तमोगुणाने ती पूर्ण असून आवृत झालेली असते. समाधी योगात स्थिर राहून इंद्रिय, मन आणि प्राण यांच्या क्रिया जी धृती म्हणजे धीर वृत्ती चालवते ती सात्विक धृती आहे. प्रसंगोपात जी धर्म, अर्थ, काम यांचा विचार करते, पण जी फलाशेष गुंतवते ती राजस वृत्ती होय. सदा निद्रेत सुस्त गुंग राहणारी, भय शोक दुःखात बुडणारी, तमोगुणात बुडणारी, बुद्धी बिघडवणारी धृती ही तामस धृती होय. धनंजया, ही त्रिविध प्रकारची धृती सांगितली. सावधचित्ताने आता त्रिविध प्रकारचे सुखही ऐक. पांडवा, अभ्यासाने जीवाला आत्मसुखात मग्न करते, संसार दुःखाचे तापही नुरते. आरंभी अभ्यासाची आवश्यकता असल्याने कठीण वाटते, पण शेवटी अमृतासारखे आत्मज्ञानाने मिळणारे सुख असते, त्याला सात्विक सुख म्हणतात. स्वयंपाक करताना कष्ट सोसावे लागतात तर हे खरे, पण त्या अन्नामुळे परंतु कष्ट करूनही खरे, पण त्या अन्नामुळे पोट भरते, तृप्ती होते. उलट प्रारंभी जे मधुर वाटते पण शेवटी विषासारखे परिणाम करणारे मारक असते ते राजस सुख असते. खाताना गोड पण अजीर्णाने त्रस्त करणारे असते असे राजस सुख असते. झोप, आळस, चिंता यांनी जो आत्म्याला वेढून घेते, प्रारंभी आणि शेवटी जी मोह घालणारे असते त्याला तामस सुख समजावे. इथे भूलोकी सर्व भूतमात्र आणि देवलोकात देव, इथे त्रिभुवनात प्रवृत्तीच्या गुणापासून कुणाची सुटका होत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे हे 4 वर्ण आहेत. त्रिगुण स्वभावानुसार त्यांची कर्म विभागणी केलेली आहे. तप, पावित्र्य, संयम, शांती, क्षमा, ज्ञान आणि विज्ञान, श्रद्धा, कोमलता
हे स्वाभाविक ब्रह्मकर्म आहे हे ध्यानात घे. धैर्य, वीरश्री, तेज सदा सिद्ध असणे, युद्धातून माघार न घेणे, दान, स्वामित्व हे निसंशय त्याग कर्म आहे. क्षात्र कर्म आहे. शेती, गोपालन, व्यापार हे वैश्यांचे कर्म आहे, तर सेवा करणे हे शूद्रांचे स्वाभाविक कर्म आहे. कर्म श्रेष्ठ कनिष्ठ काही असो, आपल्या कर्मात दक्ष राहून मोक्ष मिळवतो. स्वकर्मात दक्ष राहिल्याने मोक्ष कसा सहज साधतो ते ऐक. अर्जुना, स्फुरण रूपाने जो सर्वात आहे, आपल्या सत्तेने सर्व विश्वाराजाने व्यापून टाकले आहे, त्या सर्वात्मक देवाची पूजा स्वकर्मरूपी कुसुमानी केली तर मोक्षप्राप्ती सहजच हातात येते. वेगळा अभ्यास करावा लागत नाही. प्राप्त कर्माचे आचरण केले की अंगी वैराग्य वाढत जाते. व्यायाम आणि योग्य आहार यांनी सहजच आरोग्य नाही का राहत. विवेक केल्याने अंतःकरण निर्मल होते, उजळत जाते, स्वच्छ होते. मग विमल अंतःकरणात ज्ञान होण्याला अडखाटी उरत नाही. स्वच्छात प्रतिबिंब चांगले नाही का दिसत. स्वतःचा बोध ज्ञान झाल्यामुळे तो कर्माचे बंध तोडून टाकतो. दुसऱ्याच्या धर्माहून आपला धर्म म्हणजे क्षात्र, ब्राह्म, वैश्य हे धर्म अभिप्रेत आहेत. आपला धर्म दुसऱ्याहून अधिक कनिष्ठ वाटला तरी त्या पालनात एकनिष्ठ राहावे. स्वधर्म पालन केल्याने तो कर्मबंधनातून आपोआप मुक्त होतो. सहज कर्म म्हणजे प्राप्त कर्म. जरी थोडे दोषयुक्त असले तरी सोडू नये, त्यागू नये. ते मनापासून करावे. ते आपल्या भाग्यासाठीच आहे असे जाणून घ्यावे. एखादा शिल्पकार असतो, त्याच्या मुलाच्या हातात स्वभावतः शिल्पकला अवतरते. ती कला त्याला श्रेष्ठ कलाकार बनवते. म्हणून सहज लाभलेले कर्म आपल्या लाभासाठीच आहे हे समजून घेतले पाहिजे. आणि पार्था, अग्नी म्हटला की थोडा धूर असणारच, तसा सहज अल्पदोष प्रत्येक कर्मात राहतोच. म्हणून स्वकर्म केल्याने कर्मदोष राहत नाही. म्हणून पांडवा, स्वकर्म सेवा करणे म्हणजे धर्मपालन करण्यासारखे योग्य आहे. फल, पुत्र, पत्नी, ऐश्वर्य ह्या संसाराचा असा व्याप भोवती असला तरी त्यात तो अलिप्तपणे राहत असतो. पाण्यात बिंब प्रतिबिंब रूपाने भासले तरी भिजत नाही. पाण्यात आहे असा आभास होतो. आपलं मन सर्व विषयातून काढून आत्म्याच्या ठिकाणी एकाग्र कर. हृदयात त्याचे चिंतन कर. हा अभ्यास ही सवय लावून घेतली की त्याला दुसरी कामना उरतच नाही. समर्थाची कांता काय कोरांना मागे अशी त्याची मनस्थिती होते. पक्वान्नाचे ताट पुढ्यात असताना कोरांनासाठी कोण वणवण हिंडेल का? तो तृप्त झालेला असतो. सर्वत्र आत्म्याचाच वास त्याला जाणवतो. हिरे माणकांच्या भांडारखाना पुढ्यात असताना गारगोट्या गोळा करण्याची वृत्ती, इच्छा राहील का? अशा आत्मानुभूतीने नटलेला जीव त्याची अविद्या सरते. विश्वाचा आभास वावरतो. जगत आत्मरूप वाटू लागल्यामुळे कर्म त्याच्यासाठी राहतच नाही. मी माझे मावळल्याने सहज संन्यास होतो. मग कर्म कसेही करून ही नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होते. हात पाय कार्य करीत असले तरी मनात मी करतो हा भाव उरतच नाही. ही नैष्कर्म्य अवस्था लाभली की ब्रह्मपद प्राप्ती कशी लाभते ते ऐक. ते ब्रह्म सर्वात्मक आहे. तेच सर्व आहे. सर्वांच्या पलीकडेही आहे. म्हणजे भूमी प्रत्येक भागात आहे. सर्व घरांचे अधिष्ठानही ती आहे. घरे जिथे नाही तिथेही त्यांच्या अति पलीकडे आहे. तसे ब्रह्म अद्वय आहे. एक दोन ही वार्ताच तिथे नाही. म्हणून ते जसे वाणीने सांगता येत नाही, ही ज्ञानाची परमोच्च अवस्था आहे. जिथे मन स्थिरावते की मोक्ष मिळवणे राहतच नाही, तो मोक्षाचीच अवस्था असते. तेव्हा अर्जुना, विवेकरूपी तीर्थात आपली बुद्धी शुद्ध करून घे. बाह्य व्याप कमी करून इंद्रियांचा संयम करण्याचा अभ्यास कर.
शब्दादी विषय आणि क्षणिक असतात. ते ध्यानी घेऊन इष्ट अनिष्ट प्रीती द्वेष मनात घोळवू नकोस. त्यात मनाची शक्ती फार क्षीण होत असते, म्हणून प्रीती द्वेष मनात वागवू नको. हे माणसाला वाकवतात, त्याला नाचवतात. जो जनसंपर्क कमी करून विजनात किंवा वनात एकांतात राहतो, अल्पाहार घेतो, कारण त्यामुळे शरीर सुस्त होत नाही, मन भरकटत नाही की वाणी वाचाळ बनत नाही. अर्थातच आत्मचिंतनात सर्व व्यापकाच्या अद्भुत सामर्थ्याच्या विचारात मन गढून जातो. सर्व विषय बाजूला सारून अखंड ध्यानात रंगून जातो. तो माणसासारखा दिसतो, पण ब्रह्मरूपातच असतो. फलटणचे अधिकारी संत काका उपळेकर हे अवलियासारखे होते. त्यांना भेटायला काही भक्त आले. ते समोर होते. त्या मंडळींनी विचारले, उपळेकर महाराज कुठे आहेत? कुठे असतील? ही मंडळी आत गेली. तो आत जाऊन ते बसलेले होते. मंडळी आश्चर्यचकित झाली. त्यांना बसलेले पाहता त्यांच्या नुसत्या दर्शनाने ते अतिशय आनंदाने भरून गेले. अहंकार शक्ती सर्व कामक्रोध देणगीचा स्वीकार सोडलेला असतो. ममत्वाचे भान उरलेला नसतो. गुणांनी संपन्न झालेला मनुष्य पूर्ण शांत असतो. त्याला ब्रह्मानुभूती झालेली असते. ब्रह्मानुभव सततच असल्यामुळे इच्छा खेद उरतच नाही. सर्वत्र प्रसन्न चित्ताने एकाचे दर्शन घेत राहते. दुसरे काही त्याला दिसतच नाही. त्याला अंतर्बाह्य माझे दर्शन घेण्याची परमभक्ती समजते. त्याच्या दृष्टीने विश्वाभास मावळून जातो. मोक्षाची स्थिती वेगळी राहत नाही. माझी भक्ती जो करतो त्याला माझे खरे व्यापक रूप समजू शकते. त्यामुळे तो माझ्याशीच मिळून राहतो. मी जन्मतच नाही, मला वार्धक्य नाही, माझ्यात बदल होत नाही. एकमेव वस्तू मी आहे. प्रारंभी मीच, नित्यही मीच आणि सर्वांच्या अतिथी मीच आहे. मी अचल आहे. माझ्यात कमी जास्त असा फरक नाही. सर्वत्र स्वतंत्र असून सर्वांच्या बाबतीत सारखाच आहे. मी अव्यक्त असून व्यक्तही होतो. मला कशाच्याही संग स्पर्श करीत नाही. अक्रिय असा मी पुरुषोत्तम असून मीच अनादी आणि अनंत आहे. त्या आदी अंत मीच ईश्वर, व्यापणारा आणि ज्याला व्यापावयाचे तेही मीच आहे. शून्य म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा मीच आहे. अरूप असे माझे स्वरूप, जे जाणणाराही मीच आहे हे समजून तो माझ्याशी नेहमी एकरूप होऊन राहतो. अशा वेळी पाहण्याची वस्तू आणि पाहणे ही त्रिपुटी राहत नाही. मग त्याची क्रियाही राहत नाही. माझी सतत भेट तो त्याला होत असते. तो जे पाहतो ते माझे दर्शन असते. तो काहीही बोलला म्हणजे तो काहीही बोलतच नाही. त्यामुळे त्याचे बोलणे म्हणजे माझी स्तुतीच असते. तो जे काही करतो ते माझे पूजनच होते. तो चालतो ते माझ्याकडेच येणे असते म्हणजे माझी प्रदक्षिणा असते. ज्याप्रमाणे पाण्याचा तरंग पाण्यावर उठतो, तो दोन दिसला तरी पाण्याशी एकरूपच असतो. अग्नी आणि त्याचा प्रकाश हे वेगळे नसतात. त्याप्रमाणे मी आणि माझा भक्त एकरूपच होतो. तो सर्व कर्मे करीत असूनही कर्मबद्ध न होता मुक्तच असतो. ब्रह्मतत्वाच्या अनुभूतीने अद्वैत जाणतो, त्यामुळे मुक्त असतो. नदी वाहत असताना तरी भक्त होऊनच वर्तन करतो. अद्वैत भक्ती त्याला साधते. आत्मानुभवात आत्म्याचा अनुभव घेत असतो. ही अनुभूती वाणीने व्यक्त करता येत नाही. कशी गोड आहे साखर, कशी गोड आहे हे शब्दाने कसे सांगणार? ती चाखूनच नको का बघायला? माझे स्मरण करून सर्व कर्मे आदरपूर्वक पार पाडत असला तरी माझ्या कृपाप्रसादाने त्याला शाश्वत अव्यय असे परमपद लाभते. सर्व कर्मे मत्पर होऊन मलाच अर्पण करतो. नेहमी सर्वत्र समदृष्टीने पाहत असतो. अंतःकरणाने माझाच होऊन राहतो. डोईवर घड्यावर घडे चढवून चाललेल्या स्त्रिया बोलत असतात
चालत असतात, पण लक्ष मात्र डोईवरच्या घड्याकडेच असते. तसा माझा भक्त सर्व काही करतो, पण माझ्याकडे मात्र सदा सर्वदा माझ्याकडेच त्याचे लक्ष असते. असे चित्त माझ्या ठाई जडलेले असे, अनन्य झाले असे, तर माझी कृपा आहेच. माझ्या कृपा सामर्थ्याने सर्व संकटातून तू पार होशीलच. जर अहंकाराने माझे म्हण सांगणे ऐकणार नशी, तर मात्र निश्चयाने तू आपला नाश करून घेशील. मी युद्ध करणार नाही असे जरी अहंकाराने म्हणत असलास, तरी तुझा निश्चय टिकणार नाही. कारण तुझा क्षात्र धर्म तुला स्वस्थ बसू देणार नाही. म्हणून मी युद्ध करणार नाही हा झालेला मोह आवर. माझ्या शस्त्र सावर. तुझा क्षात्र धर्म तुला युद्ध करायला लावी हे ध्यानी घे. शौर्य, तेज, धैर्य हे तुझ्या ठिकाणी क्षत्रियाचे गुण आहे. मी लढणार नाही हा तुझा केवळ भ्रम आहे. म्हणून आता शस्त्र घेऊन युद्धाला सज्ज हो, सिद्ध हो. पार्था, प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या स्वभावानुसार इच्छा असो वा नसो तसे वर्तन आपोआप करतो. मोहाने ते करणार नाही असे तू आत्ता जरी म्हणत असलास, तरी शेवटी तू ते करणारच. अर्जुना, सर्व भूतमात्रांच्या हृदयात ईश्वर नांदतो. तो आपल्या मायेने मायाने जगत सूत्र हलवीत असतो. माया यंत्रावर ही सर्व भूते त्याच्या नियंत्रणाखाली गतिमान असतात. सूत्रधाराच्या हातात सूत्र असते. त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व बाहुल्या हालत असतात. त्याच्या हातात काहीच नसते, त्यांच्या हातात काहीच नसते. फिरवते तसे फिरत राहणे इतकेच चालू असते. त्या बाहुल्या जशा पराधीन असतात, तसा मनुष्य ईश्वरी इच्छेप्रमाणेच कार्य करीत शकतो. म्हणून अर्जुना, ज्याच्या हातात सर्व आहे त्याचे पाय धरणे हिताचे नाही का? त्याच्या हृदयास तसे हृदयस्थ परमेश्वराला मनापासून शरण जा. जसे गंगाजल सागराकडे धाव घेते. शरणागतानंतर ईश्वरी कृपा होतेच. त्याची कृपा झाली. स्वानंद ठेवा तुला प्राप्त होईल. पराशांतीचे दिव्य स्थान तुला प्राप्त होईल. माझे गुप्तधन असे जे पवित्र आत्मज्ञान ते तुला सांगितले, ते ऐकून तू विचार कर आणि जे उचित असे तुला योग्य वाटेल ते कर. युद्धाशी सिद्ध व्हायचे की नाही या संबंधी तू निर्णय घे. यथेच्छसी तथा कुरु असे म्हटले आहे. अर्जुना, तू माझा आवडता भक्त आहेस, म्हणून तुझ्या हिताचे, कल्याणाचे पुन्हा एकदा माझे गुप्तवचन सांगतो, ते ऐक. भक्ताचा विलक्षण कळवळा देवाच्या विनवणीतून प्रकट नाही का होत? पार्था, तू मनच मला दे. माझ्या चिंतनात विक्षेप न आणता राहण्याचा प्रयत्न कर. भेद न ठेवता सर्वत्र मी आहे असे भान ठेवून मला एकाला सर्वत्रात पाहून वंदन कर. प्रतिबिंबे अनेक दिसली तरी ती सर्व माझी एकाचीच आहे असे समज. एकच सूर्यप्रकाश सर्व घरात असतो ना, तसा मी सर्वत्र आहे असे जाण, असे समज. आपले कर्तव्य कर्म हाच यज्ञ करून मला संतुष्ट कर. मनात शंकाच आणू नकोस. तू मलाच येऊन मिळशील. मी प्रतिज्ञा करून सांगतो, माझे बोलणे सत्य समज. माझा तू इतका लाडका आहेस की मी आणि तू एकच आहोत. 10व्या अध्यायात भगवान सांगतात, पांडवानां धनंजय, म्हणजे सर्व भेदाभेदांचे धर्म सोडून मला शरण ये. मी सर्व पातकातून तुझी सुटका करीन. आत्मज्ञान झाल्यावर स्वर्ग नरक संसार संपतात. सोहम भावाने माझ्याशी एकरूप हो. मी होऊनही माझे भजन भक्ती करीत राहणे यालाच खरी शरणागती म्हणतात. यालाच अचल अव्यभिचारी एकनिष्ठ भक्ती असे म्हटले आहे. हे जीवाला परब्रह्मपद देणारे ज्ञान श्रेष्ठ आहे, पण ते वाटेल त्याला सांगू नकोस. हिरा अनमोल खरा, पण रत्नपारखी नसेल तर त्याला देऊ नको. देऊन काय उपयोग? बहिऱ्याला भजन ऐकून काय लाभ होणार? म्हणून पार्था, जो नास्तिक आहे, अभक्त आहे किंवा ज्ञान महान आहे पण ऐकण्याची ज्याला इच्छा नाही, त्याला हे गीताशास्त्र सांगू नकोस. खडकावर बी रुजेल का?
किंवा माझ्या भक्तांची जो निंदा करतो, अवहेलना करतो, त्याला हे शास्त्र शिकू नकोस, पण दाखवू सुद्धा नकोस. पण हे महान गूढ ज्ञान माझ्या भक्तांना विशद करून जो सांगतो, तो भक्तीमुळे मला येऊन मिळतो, यात संशय नाही. माझे हे आवडते काम जो करतो, त्याच्याहून मला अधिक प्रिय कोणीच नाही. यापेक्षा माझे अधिक प्रिय करणारा कोणीही नाही. अर्जुना, आपला उभयतांचा हा धर्मसंवाद जो वाचेल, जाणेल, तो जणू काही ज्ञान यज्ञाने माझे पूजनच करतो असे मला वाटेल, असे मी समजेल. ज्याला वाचता येत नाही, पण जर श्रद्धेने मत्सररहित होऊन तो ऐकेल, तर स्वर्गलोकी वस्ती करून तिथे स्वर्गलोकींची सुख संपत्ती भोगेल आणि अखेर माझ्याशी सायुज्य साधेल, मद्रूपाला येऊन मिळेल. भक्तश्रेष्ठ भक्तोत्तम अर्जुना, हे मोक्ष देणारे पवित्र शास्त्र लक्ष देऊन संपूर्ण ऐकलेस ना? मग आता सांग, तुझे अज्ञान भ्रम नाहीसा झाला का? पूर्ण ज्ञानाची जाग आली का? अर्जुनाला शंका उरली नसती. भगवंताची अगाध सत्ता उरली नाही. भगवंताची अगाध सत्ता कळली होती. तो पूर्ण शरणागत होऊन सांगू लागला, देवा, तुझ्या अपार कृपेमुळे मला पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यामुळे मोह संदेश यांनी पळ काढला आहे. तू करता करविता आहेस. कणाकणावर तुझी सत्ता आहे. वृक्षाचे पानही तुझ्या सत्ते वाचून हलत नाही. यदृच्छ त्याचा प्रत्यय पूर्ण आला आहे. तू नाहीस असे ठिकाणच नाही, हे सारखे जाणवते आहे. जग चालवणाऱ्या, विश्वाचे पालन करणाऱ्या देवा, तूच अणु तू नटला आहेस. अनंत रूपे धारण करून, विश्वरूप घेऊन तूच तुझ्याशी क्रीडा करतो आहेस. तरंग, फेज, बुडबुडे, पाणी पाण्यावर खेळते, तसा हा विलक्षण खेळ आहे. तुझे अमर्याद रूप पाहून मी किती क्षुल्लक आहे या बुडबुड तरंग, फेज, बुडबुडे, पाणी पाण्यावर खेळते आहे, तसा हा विलक्षण खेळ आहे. तुझे अमर्याद रूप पाहून मी किती क्षुल्लक आहे याची जाणीव झाली आहे. माझे मी पण गळून गेले आहे. सर्व विश्व तुझ्या सत्तेखाली आहे हे समजल्यामुळे आता माझे अस्तित्वच तुझ्यात विलीन झाले आहे. देवा, आता मी तुझा भक्त झालो आहे. तुझीच आज्ञा आता मला प्रमाण आहे. तू सांगशील ते वाक्य खरे मानून, तू सांगशील तसेच मी निश्चित वागेन. हा कृष्णार्जुन संवाद ऐकता ऐकता संजय हर्षभरीत झाला आहे. तो न कळत त्याच्या मुखातून उद्गार निघाले, योग कौरवेश्वरा, माझे भाग्य थोर. कौरवेश्वर म्हणजे धृतराष्ट्र. माझे भाग्य थोर मोठे म्हणून हा संवाद मला ऐकता आला. श्रीकृष्ण परमात्मा आणि महात्मा पार्थ यांच्यातील अद्भुत असा हा संवाद ऐकता ऐकता शरीर रोमांचित झाले आहे. गुरुदेव व्यास महर्षींच्या पूर्ण कृपेमुळे साक्षात कृष्णमुखातून हे आत्मज्ञान ऐकता आले. महाराज योगेश्वर श्रीकृष्णाने
धनंजयाला जो गूढ गुप्त श्रेष्ठ योग सविस्तर सांगितला तो ऐकताय तो मला ऐकायला मिळाला. हा अद्भुत पवित्र सुख देणारा कृष्णार्जुन संवाद वारंवार आठवतो आहे. परमतत्वाचा रस वारंवार अनुभवतो आहे आणि आनंदाने तल्लीन होऊन न कळत मी डोलू लागतो. नवे देहभान हरवून बसतो. राजा, खरोखर मला धन्य धन्य झाल्याचा आनंद आवरत नाही. ते तेजस्वी विश्वरूप भगवंताचे भव्य दिव्य विशाल रूप आठवते. पुनः पुन्हा आनंदाचे भरते येते. विस्मयचकित मनाने पुन्हा पुन्हा नित्य नूतन असे दर्शनाचे सुख लाभते. या युद्धाचा परिणाम काय असे राजाने विचारले तेव्हा कुणाचा विजय होईल असे वाटते असा राजाचा प्रश्न ऐकून संजय सांगू लागला. संजय चाणाक्षपणाने उत्तर देतो, प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्ण आहे. धनुर्धर पार्थ आहे. तेथे जय संपत्ती ऐश्वर नीती सिद्ध नित्य नांदतात. संजयाच्या उत्तराचा गुह्यार्थ असा आहे, जिथे श्रीकृष्णाची कृपा आहे त्याच्या हाती सारथ्य दिले आहे. जिथे धनुर्धर पार्थ रूपाने म्हणजे प्रयत्न रूपाने मूर्तिमंत आहे तिथे विजय ऐश्वर्य सहजच प्राप्त होते. परमेश्वरी कृपा लाभून कृपा मागून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी हेच अंतिम साखीचे सार आहे. 18 अध्याय ज्ञानेश्वरी अभिप्राय असा दिला आहे. ज्ञानेश्वरी त्या अध्यायात म्हटले आहे, हा 18वा अध्याय कोणता एक आत्मज्ञान दाखवित आहे. जीवनाला 18 अध्याय 700 श्लोक अभिप्राय एक दुजे नाही असे ज्ञानेश्वरी या अध्यायात एके ठिकाणी म्हटले आहे. हा एक अभिप्राय कोणता? एक आत्मतत्व आत्मज्ञान दाखवणे, जीवाला आत्मज्ञान देणे एकमेव गीतेचा अभिप्राय आहे. चांगले वागावे हा एक विषय, त्याच्यासाठी सत्कर्म सद्भावना नीती परोपकार वगैरेंचे विवेचन असते. तसे आत्मज्ञानासाठी भक्ती कर्म ध्यान यांचे विस्तारित विवेचन गीतेने केलेले आहे. असा हा 18वा अध्याय संबंध गीतेचा साररूप कळसाध्याय आहे. ओम तत्श्रीमत् सच्चिदानंद श्रीमत् सच्चिदानंद